बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। लाडक्या बहिणीच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींनाच काही अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि एकीकडे आपण लखपती बहीण बनवण्याचा पण आपण बेत करताय। तर महाराष्ट्रात तसाच खडखडाट सुरू आहे। नाही लखपती दीदीची योजना आणि लाडकी बहीण योजना आहे, दोन स्वतंत्र योजना आहेत। लखपती दीदी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना बचत गट किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत कसं न्यायचं ह्या संदर्भातली ती योजना आहे। लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। जे डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो। दिवसाला साधारणपणे 25 लाख 30 लाख 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ई केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं राहिलेलं आहे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत का? नाही, आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांनी ई केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही मुदत दिलेली आहे आणि त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने ज्या राहून गेल्या अशा महिलांसाठी पुन्हा काही संधी देणार। साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत ई केवायसीचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर ई केवायसी साठी आतापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि आता सुद्धा मुदत ज्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाहीये का तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे हे सुरू आहे। त्या संदर्भातलं स्पष्ट जे चित्र आहे ते आपल्याला काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई केवायसी साठी दिला होता। आणि ही ई केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही, यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण
ती ज्यांनी ई केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल, ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई केवायसी साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त ई केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई केवायसी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. लाडक्या बहीण योजनेची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिली, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता वटपौर्णिमेच्या सणानिमित्त जो हप्ता आहे जून महिन्याचा तो मिळणार आहे आणि सोबतच ज्या बहिणींनी केवायसी केली नव्हती ती आम्ही कशाप्रकारे केवायसी करू शकते याबद्दलची त्यांची संपूर्ण माहिती त्यांना व्हिडिओच्या अंतर्गत प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कुठलीही अडचण येणार नाही. तुम्हाला जर माहिती समजली नसेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे. म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून